स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, सुरुवात करायची कुठून, कशी करायची? आजच्या व्हिडिओमध्ये एक डिटेल तुम्हाला एक प्रॅक्टिकल गाईड मी तुम्हाला देईल, त्यातून तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम सोप्या पद्धतीने समजून जातील. नमस्कार, मी प्रसाद तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. हे बघा, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्याआधी तुम्हाला दोन गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की तुम्हाला यामध्ये ट्रेडिंग करायची आहे की इन्व्हेस्टिंग करायची. आता तुम्ही म्हणाल की हे ट्रेडिंग काय, हे इन्व्हेस्टिंग काय, यासाठी तुम्हाला ओव्हरऑल स्टॉक मार्केट एक बेसिकमध्ये समजून घेणं गरजेचं आहे, जे मी तुम्हाला लगेच सांगतो. हे बघा, माझ्या दोन कंपनीज आहेत, एक आहे फिनोव्हेशन्स, एक आहे इकाशी. लेट्स से की मला खूप साऱ्या पैशांची गरज आहे बिझनेस चालवण्यासाठी, आणि तो पैसा मी आता कुठून कुठून आणू शकतो? मी बँकेकडून लोन घेऊ शकतो, बरोबर. बँकेकडून लोन घेतलं तर मला इंटरेस्ट सहित तो पैसा परत द्यावा लागेल, बरोबर. 100 कोटीचं लोन घेतलं 8% किंवा 10%, मला दरवर्षी तो इंटरेस्ट पे करावा लागेल. त्यामुळे लोन हे एका प्रकारे थोडं डोक्यावर बर्डन आहे, टेन्शनच आहे, ठीक आहे. मी मित्रांकडून कोणाकडून उधार घेऊ शकतो, पण खूप मोठा बिझनेस झाल्यानंतर मोठी अमाऊंट तर नाही घेता येणार उधार, त्यामुळे तो ऑप्शन गेला. बँकेवाला ऑप्शन आहे जिवंत. बँकेवाला ऑप्शन नंतर मग अजून काय पर्याय आहे? उधार तर मी घेतलं बँकेकडून, तर दुसरे पर्याय हे आहेत, ते म्हणजे तुम्ही तुमचे शेअर्स विकून पैसा उचलू शकता. हा एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. आता मी समजा ओनर आहे माझ्या कंपनीचा, तर माझ्याकडे 100% ओनरशिप आहे, म्हणजे 100% शेअर्स माझ्याकडे आहेत. मला त्या 100% शेअर्सपैकी 10% शेअर्स विकून मी पैसा उचलू शकतो बिझनेससाठी. आता हे शेअर्स मी कोणाकोणाला विकू शकतो आणि पैसा उचलू शकतो, याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. पहिले आहे व्हेंचर कॅपिटल्स, ज्याला व्हीसी म्हणतात. जर एखादं छोटं स्टार्टअप आहे तर ते व्हीसी कडून म्हणजेच व्हेंचर कॅपिटल कडून पैसे उचलू शकतात. एंजल इन्व्हेस्टर पण असेच लोक असतात जे इंडिव्हिज्युअल लेवलवर इन्व्हेस्ट करतात छोट्या छोट्या स्टार्टअप्समध्ये. बदल्यामध्ये काय मागतात? शेअर्स द्या. आता हे बघा, शेअर्सची इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की शेअर्स विकून जेव्हा तुम्ही पैसा उचलता, समजा मी 10% शेअर्स माझे विकले कंपनीचे, मग 90% माझ्याकडेच आहेत आणि बदल्यात मी पैसा उचलला, लेट्स से 50 करोड रुपये उचलले त्या 10%च्या ऐवजी, तर मला ते पैसे रिटर्न करण्याची गरज नाही. ना ते पैसे रिटर्न करायचे आहे, ना त्याच्यावर इंटरेस्ट पे करायचं. त्यामुळे हा एक पर्याय भरपूर कंपनीज वापरतात, ज्यामध्ये हेडॅक नाही आहे पैसे रिटर्न करण्याचा. आणि भरपूर कंपनीज अशा आहेत जे 10-20% स्टेक देण्यासाठी रेडी असतात. हा हे बघा, आता तुमच्याकडे 100% ओनरशिप आहे, 50%, 60% दुसऱ्याला द्यायचं झालं तर टेन्शनचं काम आहे, मग ओनरशिप नाही तुमची. त्यामुळे भरपूर बिझनेसेस काय करतात, 10, 20, 30% विकून टाकतात, बाकीचे 50, 60, 70% स्वतःकडे ठेवतात. आता कंपनीजमध्ये एक गोष्ट महत्वाची, ज्याच्याकडे 50%च्या वर ओनरशिप, तो आहे असली मालक. म्हणजे तुमच्याकडे 51% ओनरशिप आहे म्हणजे तुम्ही मालक आहे. ज्याच्याकडे 49% तो मालक नाही आहे. डिसिजन सगळी तुमचीच चालणार ज्याच्याकडे 50%च्या वर ओनरशिप आहे, हे समजून घ्या. आता ह्यामध्ये जुन्या काळी काही शतकांपूर्वी तुम्ही म्हणू शकता, आजपासून 200-300 वर्षांआधी एक डचमध्ये म्हणजे हॉलंडमध्ये, म्हणजे आजचं जे नेदरलँड आहे, तिथे एक बोटींचा व्यवसाय चालायचा. बोटी म्हणजे काय, नावं वगैरे. आणि त्या बोटींना एका ठिकाणून सामान दुसऱ्या ठिकाणी न्यायचं, एका ठिकाणाहून जे प्रवासी आहेत ते दुसऱ्या ठिकाणी न्यायचे. आता हा बिझनेस त्यांचा बऱ्यापैकी चालू होता. बिझनेस चालू असताना त्यांना अजून पैशाची गरज होती. त्यामध्ये पहिला जो प्रयत्न त्यांनी तो केला की काही काही जे सावकार असतात त्या लोकांकडून पैसे घेतले, त्यातून बिझनेस वाढवला. पण त्यांना मग अजून जास्त पैशांची गरज पडली. सावकाराकडे तेवढे पैसेही नव्हते आणि त्यांना त्या गोष्टीत जायचंही नव्हतं. त्यांनी विचार केला की आम्ही काही लोकांना शेअर्स विकू शकतो का, मल्टिपल लोकांना, 1000 लोकांना, 500 लोकांना, आणि त्यातून पैसे उचलू शकतो. आणि मग अशा प्रकारे डच स्टॉक एक्सचेंजची सुरुवात झाली. हा एक जगातला सगळ्यात पहिला स्टॉक एक्सचेंज होता नेदरलँडचा, युरोपमध्ये. मग आता तिथे एका नाववाल्याने, जहाजवाल्याने बघितलं की हा एक चांगला पर्याय आहे की लोकांकडून पैसे उचलायचे आणि त्यांना कंपनीचे शेअर्स द्यायचे. आता जसा जसा बिझनेस वाढेल तसं तसं कंपनीच्या शेअर्सची व्हॅल्यू वाढेल. समजून सांगू, आज लेट्स से माझ्या कंपनीचा प्रॉफिट आहे 10 कोटी आणि माझ्या कंपनीचं व्हॅल्युएशन आहे लेट्स से 100 कोटी. उद्या माझा प्रॉफिट 10 करोडवरून जेव्हा 100, 200, 300 करोड होईल, तेव्हा व्हॅल्युएशन कंपनीचं 100 कोटी नाही राहणार. जर प्रॉफिट 200 कोटी झाले तर कंपनीचं व्हॅल्युएशन त्याच्यापेक्षा प्रॉफिटच्या कैक पटी होऊन जाईल, 1000 कोटी, 2000 कोटींपर्यंत चाललं जाईल. तर अशा प्रकारे जेव्हा कोणीही व्यक्ती एखाद्या कंपनीमध्ये शेअर्स विकत घेतो आणि त्या कंपनीची बिझनेस डेव्हलपमेंट होते, लेट्स से विजय माल्याची कंपनी किंगफिशर, धंदा बुडाला. ज्या लोकांनी कंपनीचे शेअर्स घेतले पैसे बुडाले. व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज, सगळ्यांच्या घरामध्ये आपल्या टीव्ही, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, हाय क्वालिटी प्रोडक्ट. पण काय, मग जिथे गरज नाही तिथे इन्व्हेस्टमेंट करत बसले, कर्ज घेतलं भरपूर ICICI कडून वगैरे, कर्ज डुबलं, कंपनी डुबली. ज्या लोकांनी कंपनीच्या मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तेही डुबले. त्यामुळेच काय की जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करता, ती कंपनी चांगली असली पाहिजे, त्या कंपनीमध्ये ग्रोथ असली पाहिजे. ती कंपनी जर ग्रो झाली, वाढली तर तुमचा पैसा वाढेल, नाही वाढली तर नाही वाढणार. जसं HDFC बँक घ्या, दरवर्षी मागच्या कित्येक वर्षांपासून दरवर्षी कंपनीचा निव्वळ नफा म्हणजे नेट प्रॉफिट आणि रेव्हेन्यू म्हणजे किती माल कंपनी सेल करते म्हणजे रेव्हेन्यू आणि प्रॉफिट, या दोन्ही गोष्टी कंपनीच्या कंटिन्युअसली वाढत गेल्या 15%, 20%च्या हिशोबाने दरवर्षी. आणि त्याचद्वारे मग कंपनीची जी शेअर प्राइस आहे ती पण दरवर्षी मागच्या 20-30 वर्षांपासून कंटिन्युअसली 15 ते 20% वाढते. मग जिथे बँकच्या FD मध्ये लोकांना 5%, 6% रिटर्न मिळतात, तिथे लोकांनी विचार केला की जर ही कंपनी 15% वाढते तर मला 15% रिटर्न मिळतील.
म्हणजे काय की जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स घेता, फक्त शेअर्स घेऊन फायदा नाही, फक्त शेअर्स घेतल्याने तुम्ही श्रीमंत बनणार नाही, त्या कंपनीची तशी ग्रोथ व्हायला पाहिजे. जर कंपनीची ग्रोथ नाही झाली तर तुमचीही ग्रोथ नाही होणार. त्यामुळे आज भारतातल्या ज्याही टॉप कंपनीज असतील, रिलायन्स इंडस्ट्रीज घ्या, HDFC बँक, ICICI बँक, TCS असेल, विप्रो असेल, या भरपूर कंपनीजमध्ये लोकांनी भरपूर पैसा कमवला. तो पैसा यामुळे कमवला कारण त्या कंपनीची ग्रोथ झाली. पण आज जर तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करायचे आहे या कंपनीमध्ये, तुम्हाला हे बघावं लागेल की या कंपनी किंवा ज्या काही कंपनीमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे त्यामध्ये ग्रोथ आहे का. सध्या IT सेक्टरची हालत फार नाजूक आहे, तर तुम्हाला बिझनेस समजून घ्यावा लागेल. आता बिझनेस IT इंडस्ट्रीचा बिझनेस समजून घेतल्यामुळे मला हे माहिती आहे की TCS, इन्फोसिस या कंपनीची ग्रोथ 7-8-9% जास्त होणार नाही. आणि जनरली हा एक रूल आहे की ज्या स्पीडने कंपनीची ग्रोथ होते जवळपास त्या स्पीडने कंपनीचं शेअर प्राइस वाढते. हे बघा, वॉरन बफेट हे अशी व्यक्ती आहे ज्यांनी शेअर मार्केटमधून सगळ्यात जास्त पैसा कमवला. किती पैसा कमवला तर 10 लाख कोटींपेक्षा जास्त पैसा त्यांनी कमवलाय. 10 लाख कोटींपेक्षा जास्त, इमॅजिन करा मग. आणि वॉरन बफेटचे जे गुरु होते त्यांचं नाव आहे मिस्टर बेंजामिन ग्राहम. बेंजामिन ग्राहम एक व्हॅल्यू इन्व्हेस्टर होते आणि त्यांचंही म्हणणं होतं की त्यांनी स्टॉक मार्केटला 2 ओळींमध्ये समजून सांगितलंय की स्टॉक मार्केट इज लाईक अ वोटिंग मशीन इन द शॉर्ट रन. म्हणजे आपलं मतपेटीसारखे आहे स्टॉक मार्केट शॉर्ट टर्ममध्ये, बट इन द लॉंग रन इट इज लाईक अ वेइंग मशीन. पण लॉंग टर्ममध्ये ते एक वजन काट्यासारखं आहे. म्हणजे जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत आहात तर शॉर्ट टर्ममध्ये काही होईल, शेअर प्राइस कुठेही जाईल, पण लॉंग टर्ममध्ये वेइंग मशीन म्हणजे जी कंपनीची ग्रोथ राहील तशीच कंपनीची शेअर प्राइस वाढेल. मग एखाद्या कंपनीची ग्रोथ नाही झाली तर तुमचे पैसे वाढणार नाही. त्यामुळे काय की मग तिथे परत त्या स्टोरीमध्ये आपण जाऊया. डचमध्ये मग तिथे काय की भरपूर लोक जहाजांमध्ये इन्व्हेस्ट करायचे आणि त्या जहाजांमध्ये इन्व्हेस्ट करायचे ज्यांचा बिझनेस फार जोरात वाढतोय. आणि मग तशा प्रकारे त्यांनी पैसे कमवले आणि मग तो सक्सेस झाला तो प्रोजेक्ट स्टॉक मार्केटचा. आणि मग तिथून लंडन स्टॉक एक्सचेंज झालं तयार. आणि असे मग जगभरामध्ये वेगवेगळे स्टॉक एक्सचेंजेस तयार झाले. भारतामध्ये मग बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची सुरुवात झाली 1875 मध्ये वडाच्या झाडाखाली मुंबईला. काही मारवाडी गुजराती लोक बसले आणि त्यांनी मग त्यामध्ये सुरुवात केली. त्यावेळी मारवाडी गुजराती त्यामध्ये जास्त होते, मराठी माणूस दूर होता. पण आता तसं राहिलेलं नाही. आता मराठी माणूस फार ऍक्टिव्ह आहे. असे पण काही मराठी इन्व्हेस्टर्स आहेत, जसं मिस्टर शिवानंद मनकेकर म्हणून प्रोफेसर आहे. त्यांची नेटवर्थ आज जवळपास 1000-2000 कोटींच्या वरती आहे. मराठी माणूस साधा प्रोफेसर आहे. मराठी माणसांसारखंच काही दिखावा नाही, काही नाही, कुठे नावही मिळणार नाही तुम्हाला. त्यांचा फोटो एक दोनच फोटो मिळतील. काहीच इंटरेस्ट नाही त्यांना. ते माटुंग्याला राहायचे मुंबईला. त्यांच्या फ्लॅटच्या शेजारी एक व्यक्ती राहायचा, त्याला सुद्धा माहिती नव्हतं की प्रोफेसरांकडे एवढी संपत्ती आहे. जमनालाल बजाज म्हणून एक टॉप MBA कॉलेज आहे मुंबईचं, तिथे एक प्रोफेसर होते. उदय कोटक म्हणजे कोटक महिंद्रा बँकेचे CEO हे त्यांचे स्टुडंट होते. आणि एक प्रॉपर स्टॉक मार्केट त्यांनी समजून घेतलं, इन्व्हेस्टमेंट केलं आणि पैसा कमवला. म्हणजे प्रॉपर प्रकारे केलं तर कोणी इथून करू शकतो, पण काय की प्रॉपर अंडरस्टँडिंग समजणं गरजेचं आहे. तर आतापर्यंत तुम्हाला काय समजलं की तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे म्हणजे तुम्हाला कंपनीचे शेअर्स घ्यायचे आहेत. शेअर्स घेतले म्हणजे कंपनीची ग्रोथ झाली तर तुम्हाला फायदा आहे, कंपनीची ग्रोथ नाही झाली तर तुम्हाला नुकसान आहे. सिंपल. आता यामध्ये 2 प्रकार येतात, एक आहे ट्रेडिंग, एक आहे इन्व्हेस्टिंग. मग आतापर्यंत तुम्ही काय समजलात की ट्रेडिंग जी आहे ती शॉर्ट टर्म आणि इन्व्हेस्टिंग जी आहे ती लॉंग टर्म आहे. म्हणजे तुम्ही 2-3 वर्ष 5 वर्षांसाठी इन्व्हेस्टमेंट करता. आता तुम्ही जर मला विचारलं की ट्रेडिंग कशी करायची आणि इन्व्हेस्टिंग कशी करायची, तर ट्रेडिंगसाठी टेक्निकल अनालिसिस वापरला जातो. काय वापरला जातो? टेक्निकल अनालिसिस. आता यामध्ये वेगवेगळे चार्ट्स, पॅटर्न्स वगैरे तुम्हाला बघावे लागतात. कॅन्डलस्टिक पॅटर्न एक असतो जो जनरली फार वापरला जातो. दुसरा आहे इन्व्हेस्टिंग. इन्व्हेस्टिंगमध्ये काय की लॉंग टर्मसाठी तुम्ही इन्व्हेस्ट करता आणि यामध्ये तुम्हाला कंपनीच्या बिझनेसची अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे की कंपनीचा प्रोडक्ट काय आहे, कंपनीचा बिझनेस कसा चालू आहे, रेव्हेन्यू कसा वाढतोय, प्रॉफिट कसा वाढतोय, धंदा वाढला तर पैसा वाढेल, ती इन्व्हेस्टिंग. आणि मग तुम्ही चांगल्या कंपनी पकडून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता लॉंग टर्मसाठी आणि त्यामध्ये बनून राहता. आता तुम्ही जर मला विचाराल की ओव्हरऑल, आता मी जवळपास 12 वर्षांपासून स्टॉक मार्केटमध्ये, माझं एक हिंदीमध्ये सुद्धा एक चॅनल आहे फिनोव्हेशन्स बाय प्रसाद, ज्याला 2.6 मिलियन जवळपास 26 लाख सबस्क्रायबर्स आहेत. आणि तिथे मी मागच्या 5-6 वर्षांपासून स्टॉक मार्केटवर बोलतोय. म्हटलं आपल्या मातृभाषेत सुद्धा एक सुरू करायला पाहिजे आणि मराठी माणसाला सुद्धा याचं ज्ञान अवगत व्हायला पाहिजे. यासाठी मग या मराठी चॅनलची सुरुवात केली. आणि ओव्हरऑल मी जे बघितलं माझ्या एक्सपिरियन्सनुसार, मी पूर्ण डेटा जर काढला मागच्या 100-150 वर्षांचा, आणि माझा एक्सपिरियन्स जो आहे तो आहे की पैसा जर कुठे बनत असेल तर मेनली इन्व्हेस्टिंगमध्ये बनतो. ट्रेडिंगमध्ये मेनली स्पेक्युलेशन होतं. स्पेक्युलेशन म्हणजे काय, अंदाज लावा, सट्टेबाजी टाईप आहे. की आता हे बघा तुम्ही बेसिकली की माझ्या कंपनीने फिनोव्हेशन्सने तुमच्याकडून पैसे उचलले, मी तुम्हाला शेअर्स विकले स्टॉक मार्केट थ्रू आणि तुमच्याकडून पैसे घेतले. ठीक आहे, पैसे घेऊन काय करणार, मी बिझनेस वाढवणार. आता बिझनेस मला 2 मिनिटात 5 मिनिटात थोडी ना वाढणार आहे. माझा बिझनेस वाढायला वेळ लागेल. मी फॅक्टरी उभी केली एखादी, मला त्यासाठी वेळ लागला 1-1.5 वर्षाने. मग त्यानंतर तिथून मग पैसा यायला सुरुवात झाली. तर ओव्हरऑल कुठेही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, टाइम लागेल, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष लागतो टाइम. त्यानंतर मला बऱ्यापैकी प्रॉफिट व्हायला सुरुवात होईल. आणि जसं माझ्या कंपनीचा प्रॉफिट वाढेल तसं माझ्या शेअर होल्डर्सचा सुद्धा प्रॉफिट वाढेल. पण ट्रेडिंगमध्ये काय होतं, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता 2 सेकंदासाठी, 2 मिनिटासाठी, 2 तासांसाठी. आता 2 तासात बिझनेस तर काही बदलत नाही,
पण काय आहे की मार्केट जे आहे स्टॉक मार्केट हे लिक्विडिटी प्रोव्हाइड करतं तुम्हाला. म्हणजे काय आहे की फॉर एक्झाम्पल स्टॉक मार्केट का एक्झिस्ट करतं. आता मी शेअर्स तर कोणालाही विकू शकलो असतो, पण स्टॉक मार्केट का? तर स्टॉक मार्केटद्वारे होतं काय की रिअल इस्टेटमध्ये तुम्ही एखादी जमीन घेता, जमीन विकायला किती प्रॉब्लेम येतो. घेणारा कोणी नाही, मग ब्रोकर शोधा, मग शोधायला 2 महिने 4 महिने जातात, 6 महिने जातात, वर्ष चालले जातात. स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करता तेव्हा हा प्रॉब्लेमच नाही. रोज सकाळी 9:15 ते 3:30 स्टॉक मार्केट ओपन होतं. कंपन्यांची ट्रेडिंग लाखो करोडो लोक इन्व्हॉल्व्ह होतात. शेअर्सची बाईंग सेलिंग दिवसभर चालू असते, सोमवार ते शुक्रवार 9:15 ते 3:30. यामध्ये तुम्ही समजा एखाद्या कंपनीचा शेअर्स घेतला, तुम्ही आरामात विकूही शकता. तर ही जी डेली ऍक्टिव्हिटी कशासाठी आहे? जेणेकरून तुम्हाला शेअर्स विकत घेता यावे लगेच आणि विकता यावे. याला लिक्विडिटी म्हणतात. म्हणजे रिअल इस्टेट इज नॉट लिक्विड, कारण तुम्ही लगेच विकू शकत नाही. तुमची बँक एफडी लिक्विड आहे, कारण तुम्ही लगेच त्याला बाय करू शकता, विकू शकता. अशा प्रकारे स्टॉक मार्केट हे लिक्विड इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही लगेच बाय करू शकता, लगेच विकू शकता. आणि यासाठीच दिवसभर मार्केट ओपन असतं, जेणेकरून तुम्हाला इझिली खरेदी करता यावं, विकता यावं. आता लोकांनी काय की याचा काही मिसयूज करायला सुरुवात केली. की काय करायचं, चला बाय करा. मग यामध्ये नवीन नवीन टेक्निकल अनालिसिस आले, त्याच्यावर फार जुनी हिस्ट्री आहे, जपानमधून आलेलं आहे ते. आणि त्यामध्ये मेनली तुम्ही किती टेक्निकलच्या डिटेलमध्ये जा, एक अंदाज लावून एक बेसिक तुक्केबाजी तिथे करण्यात येते की ठीक आहे, हे असं झालेलं आहे मागच्या 10 वर्षात, तर आजही असं होईल. मागच्या 5 वेळेस विजा चमकल्यावर पाऊस पडलेला, आजही पडेल, अशा टाईपचा टेक्निकल अनालिसिस असतो. आता त्यामध्ये ओव्हरऑल सक्सेस रेट काही नाही आहे. एकही बिलिनियर तुम्हाला जगामध्ये मिळणार नाही. बिलिनियर ज्याने ट्रेडिंग करून पैसा कमवला, सगळे इन्व्हेस्टर आहेत. जगामध्ये वॉरन बफेट असतील, चार्ली मंगर असतील, भारतामध्ये बघायचं झालं तर मिस्टर राकेश झुनझुनवाला असतील, मिस्टर विजय केडिया असतील, राधाकिशन दमानी असतील, डीमार्टचे ओनर. त्यानंतर शिवानंद मनकेकर आहेत आपले मराठी. 1000-2000 कोटी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमधून 4 वर्ष 5 वर्ष होल्ड करायचं. जोपर्यंत बिझनेस वाढतोय त्याच्यासोबत राहायचं. त्यामुळे भरपूर लोक इथे स्टॉक मार्केटमध्ये काय करायला येतात, क्विक मनी, आम्हाला झटपट पैसा पाहिजे. मग फ्युचर ऑप्शन करतील, ट्रेडिंग करतील, आणि यामध्ये मग मेनली पैसाच जातो यांचा, बनत नाही. आणि मग म्हणतात की स्टॉक मार्केटच्या सट्टेबाजी आहे, इथे करू नका. आपले आई वडील काय सांगतात मराठी माणसाला, अरे जाऊ नका, ती सट्टेबाजी. हे कशामुळे फेमस झालंय, कशामुळे प्रचलित झालंय? कारण लोकांनी त्याचा प्रॉपर उपयोगच नाही केलाय. आज जर तुम्ही HDFC बँकचा 10 वर्षांपूर्वी अभ्यास केला असता, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती, सगळ्यांना माहिती आहे बँक ग्रो करत आहे, त्यामध्ये होल्ड केलं असतं, तुम्हाला इझिली 12, 15, 17, 18% रिटर्न मिळाले असते, जे बँक एफडी पेक्षा 2 ते 3 पटीने जास्त आहेत. तर जर यामध्ये हे बघा, स्टॉक मार्केट हे सगळ्यांसाठी नाहीये, हे त्यांच्यासाठीच आहे ज्यांच्याकडे अभ्यासू डोकं आहे आणि ते डोकं वापरून तुम्हाला इथे इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तुम्हाला बिझनेस अभ्यास फार करायचा आहे. तो बिझनेस कसा आहे? आता सध्या आजकाल डेटा सेंटर कंपनीज, रिन्युएबल कंपनीज ट्रेंडमध्ये आहेत. कारण सगळ्यांना माहिती आहे की जे आपलं कोल बेस्ड पॉवर प्लांट होते, कोळशावर चालणारे, त्याच्या बदली आता रिन्युएबल एनर्जी येते. विंडवर म्हणा किंवा सोलार आहे. आता त्यामुळे सोलारच्या कंपनीज फार आलेल्या आहेत. इलेक्ट्रिक व्हेकल असतील, आपल्याला माहिती आहे की आता ट्रॅडिशनल पेट्रोल डिझेलवरून इलेक्ट्रिक व्हेकलकडे आपण जातोय. हे फार मोठ्या या सेगमेंट्स आहेत. डेटा सेंटर, रिन्युएबल एनर्जी, EV. यामध्ये ऑपॉर्च्युनिटी शोधायची तर इझिली मिळणार नाही. लिस्टेड भरपूर कंपनीज आहेत, 100च्या वरती कंपनीज या सेगमेंटमध्ये ऑपरेट करतात. तुम्ही सगळ्या कंपनी घेत बसाल तर नाही जमणार. तुम्हाला चांगल्या कंपनी शोधाव्या लागतील. काही बेकारी आहेत, काही अशा आहेत, काही कामाच्या नाहीत, काही ग्रो करत नाही, काही अशा ज्याचे मॅनेजमेंट चांगलं नाही, म्हणजे मालक चांगले नाही आहे. तर यामध्ये काय आहे की तुम्हाला प्रॉपर अभ्यास करावा लागेल की कंपनीचा प्रोडक्ट कसा आहे बाबा. ठीक आहे, ॲथर एनर्जीचे शेअर्स रिसेंटली वाढले आहेत, प्रोडक्ट चांगला आहे, बिझनेस वाढतोय. ठीक आहे, महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स मागच्या काही वर्षांपासून वाढते, कारण त्यांच्या महिंद्रा अँड महिंद्राच्या इलेक्ट्रिक व्हेकल 4 व्हीलर चांगल्या चालतात आहेत. बदल्यात तुम्ही ओलाचं बघा ना, ओलाच्या स्कूटर जळतात आहे, बिझनेस डाऊन आहे, त्यामुळे रेव्हेन्यू कंपनीचा डाऊन आहे, प्रॉफिट डाऊन आहे, त्यामुळे शेअर प्राईस डाऊन झाली. जी शेअर प्राईस मध्यंतरी मला वाटतं 140 रुपयांपर्यंत गेलेली आहे, 30 रुपयावर आली, 30-31 रुपये. 70-80% लोकांचा पैसा डुबला. का? कारण अभ्यास कुठे ना कुठे अपूर्ण राहिला. तर तुम्हाला प्रोडक्ट अनालिसिस ज्या कुठल्या कंपनीमध्ये तुम्ही जाता त्यामध्ये बघावं लागेल. आता ब्रिटानिया आहे, ब्रिटानियाचे बिस्किट्स आहेत, ऑलरेडी सगळ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत, त्यामुळे बिझनेसची ग्रोथ होत नाहीये. ब्रिटानियाचे गुड्डे सगळ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत, ब्रिटानियाचे अजून बिस्किट आहेत. ब्रिटानियाला काहीतरी नवीन करावं लागेल, तेव्हा बिझनेस वाढेल. त्यामुळे ब्रिटानियाची जी बिझनेस ग्रोथ आहे मागच्या 5-7 वर्षांमध्ये 5-7-8% होते, ती सफिशियंट नाही आहे. 60% तर तुम्हाला एफडीत मिळतात आहे, 7% यू आर गेटिंग इन एफडी. मग 7-8% कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाही, तुम्हाला अशा कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागेल ज्या ॲटलिस्ट 12-13% जास्त स्पीडने ग्रो करताय. ही एक पहिली टर्म झाली. अशा भरपूर गोष्टी तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये आल्यानंतर कराव्या लागते. तर पहिली टर्म काय, तर सुरुवात कुठून करायची? मुद्द्यावर. ट्रेडिंग न करता इन्व्हेस्टिंगवर फोकस करा. चांगल्या कंपनी शोधायच्या तर एक प्लॅटफॉर्म आहे चांगला, ज्याचं नाव आहे स्क्रीनर. त्याचं ॲपही तुम्ही डाउनलोड करून ठेवा, स्क्रीनर, SCREENER, screener.in. screener.in वर जा, एखाद्या कंपनीचं नाव टाईप करा. स्क्रीनवर जसं बघू शकता तिथे तुम्ही कंपनीचे डिटेल्स तुम्हाला मिळतील, अबाउट कंपनी, कंपनी काय करते काय नाही, सगळ्या गोष्टी तिथे मिळतील. त्यानंतर थोडं खाली आलात तर कंपनीचे रेशोज, कंपनीची शेअर प्राईस कशा प्रकारे वर खाली होत राहते, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. थोडं खाली आले क्वार्टरली, म्हणजे कंपनीची दर तिमाहीमध्ये कंपनीचा प्रॉफिट वाढला आहे का, कंपनीचा सेल्स म्हणजे रेव्हेन्यू वाढला आहे का.
त्याच्या खाली दरवर्षी कंपनीचा रेव्हेन्यू प्रॉफिट वाढला आहे का, कंपनीची बॅलन्स शीट कशी आहे, कॅश फ्लो स्टेटमेंट कसं आहे, कोण ओनर आहेत कंपनीचे ते खाली इन्व्हेस्टर सेक्शनमध्ये तुम्हाला मिळेल. आता यामध्ये भरपूर गोष्टी तुम्हाला समजणार नाही. हे वाचायचं कसं, तर पुढच्या व्हिडिओमध्ये स्क्रीनरवर एका शेअरची डिटेल्स कशी वाचायची ते मी तुम्हाला कव्हर करून देईल. सोबत बॅलन्स शीट कशी वाचायची ते मी तुम्हाला कव्हर करून देईल. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट कसं वाचायचं, सगळ्या गोष्टी. या चॅनलवर आला आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवेल, जिथून तुम्ही एक एक्सपर्ट स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर बनूनच बाहेर पडाल. आणि चांगल्याच गोष्टी तुम्हाला सांगेल, चुकीचं सांगणार नाही ज्यामध्ये तुमचा पैसाच जाईल किंवा तिसऱ्या लोकांचा कोणाचा फायदा होईल. प्रॉपर जर तुम्ही इथे आला आहात, प्रॉपर फॉलो केलं तर तुम्हाला प्रॉफिटेबल होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. पण अगेन अभ्यास करावा लागेल. सगळे टूल्स, सगळ्या गोष्टी मी सांगणार. सुरुवात करा स्क्रीनरपासून, डाउनलोड करा, 2-3 दिवस प्रॅक्टिस करा. मी परत येतो 2-3 दिवसानंतर पुढचा व्हिडिओ घेऊन, जिथून आपण मग थोडं पुढे वळूया. तुम्हाला काय डाऊट्स आले त्याच्या स्क्रीनरमध्ये कमेंटमध्ये टाका, की मला हे वाचता येत नाही आहे, मला ते माहीत नाही आहे. सगळे छोटे मोठे डाऊट्स असेल टाका. मी इथे आहे आणि पुढच्या 1 वर्षामध्ये माझा गोल आहे की तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये एकदम प्रॉपर इन्व्हेस्टर बनवण्याचं. ठीक आहे, तर सध्या आपण इथे थांबूया. सुरुवात कुठून करायची, स्क्रीनरपासून करायची. सोबत तुम्हाला डीमॅट अकाउंटसुद्धा डाउनलोड करावं लागेल. ते तुम्ही खाली डिस्क्रिप्शन कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे दिलेल्या लिंकवर डाउनलोड करू शकता चांगले डीमॅट अकाउंट. ते डीमॅट अकाउंट डाउनलोड केल्यानंतर माझा एक स्टॉक मार्केट बेसिक कोर्ससुद्धा मी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करेल. जसं तुम्ही डीमॅट अकाउंटची प्रोसेस खाली दिलेल्या लिंकवरूनच तुम्हाला ते करायचं आहे. अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्ही या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर पिंग करा की मी डीमॅट अकाउंट ओपन केलं आहे. तर आमची टीम तुम्हाला लगेच तो फ्री कोर्स प्रोव्हाइड करेल, जिथून तुम्ही तुमचं बेसिक्स क्लिअर करू शकता चांगल्यापैकी. तर सध्या मी इथेच थांबतो. तुमचा डीमॅट अकाउंट ओपन करून ठेवा, तुमचं स्क्रीनर्स ॲप डाउनलोड करून ठेवा. पुढच्या व्हिडिओमध्ये, हा पार्ट 1 होता, पार्ट 2 मध्ये मी आता तुम्हाला आणखी थोडं डिटेलमध्ये घेऊन जाईल आणि स्टेप बाय स्टेप आपण पूर्ण स्टॉक मार्केट इथे शिकून घेऊया, समजून घेऊया. तर कुठेही जाऊ नका, पार्ट 2 लगेच घेऊन येतोय. आणि पार्ट 2 जसा रेडी झाला त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल. तर ती चेक करा. मे बी तोपर्यंत जर पार्ट 2 आला तर पार्ट 2 पण बघून घ्या.